तर आगामी निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक वागणूक मिळावी ही कार्यकर्त्यांची अपेक्षा असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय। कुणी आम्हाला हलक्यात घेऊ नका, नितेश राणेंनी हा इशारा दिलाय। कुणी आम्हाला सुक्या धमक्या देऊ नये, राणेंनी सामंतांवर हा निशाणा साधलेला आहे। सध्या आगामी निवडणुकीवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान ज्यांना कुमकुमी असेल त्यांना धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवावं लागेल, असं उदय सामंतांनी म्हटलं होतं। आम्ही जिंकलेलोच आहोत। आमच्याकडे ही संस्था आहे, आमच्याकडे ती संस्था आहे, आम्ही 33,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत। काही म्हणतात आम्ही शाळांपासून 28,000 लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत। माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला महायुतीनंच निवडणूक लढवायची आहे, पण कोणाला कुमकुमी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहे की बाबा आता आमच्या निवडणुका आहेत, आमच्या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक व्हावं, कोणी आम्हाला कमी लेखू नये, हलक्यात घेऊ नये, कोणी आम्हाला सुक्या धमक्या देऊ नये, कोणाला खुमखुमी काढायची असेल, मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत, अशा पद्धतीच्या धमक्या देऊ नये एवढीच प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे। आणि त्या अनुसार अगर कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने अगर भूमिका मांडत असतील तर त्याची दखल निश्चित पद्धतीने पक्षश्रेष्ठी घेतील। तर आता बातम्या आहे सांगलीमधून। सांगलीतील बैलगाड्या शर्यतीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे आणि शहाजी बापूंची फटकेबाजी पाहायला मिळाली। हेलिकॉप्टरपेक्षा बैलाचा वेग जास्त होता असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंनी प्रसिद्ध बैलगाड्यांची नावही यावेळेला वाचून दाखवली। आणि बैलगाड्याला अजून 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 प्रोत्साहन द्यायचं आहे। मी एवढंच सांगतो, मी मगाशी इथं काय काय नावं दिली बाबा बैलांची, प्रसिद्ध बैलांची नावं। बकासूर बकासूर इकडे आहेत का? बकासूर म्हणजे तो पहिल्याचा राक्षस बकासूर नाही बाबा, ये 3.5 कोटी किंमत बकासूरची आहे। हरण्या 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 आणि मथुर 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 ठाण्याचा मथुर ठाण्याचा हेलिकॉप्टर बैजा। आम्ही येताना हेलिकॉप्टर मधून शर्यत बघितली वरून, जबरदस्त दिसत होती, काय बैल धावत होते। हेलिकॉप्टरच्या पण वेगापेक्षा बैलाचा वेग जादा होता। गर्निकीचा राजा हिंद केसरी आणि पिस्तुल्या पण आहे, पिस्तुल्या 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 गोळी अशी सुटते, गोळीच्या वेगाने बैल पळत असतो। तर डायलॉग बाजीनं शहाजी बापूंनी आसामचं पर्यटन वाढवलं। आता शहाजी बापू यांनी महाराष्ट्राचं पर्यटन वाढवावं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे मिश्किल वक्तव्य केलंय। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी शहाजी बापू यांना महाराष्ट्राच्या पर्यटनाचा ब्रँड अँबॅसिडर करा। सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे मिश्किल वक्तव्य पाहायला मिळतं। शहाजी बापू शहाजी बापूच्या डायलॉगनी आसामचं पर्यटन वाढलं, आसामचं, पण ते महाराष्ट्राचं वाढवा। आता महाराष्ट्राचा शंभूराज देसाई इथं आहे। अरे बाबा यांना बोललो, तुमच्या डायलॉगनी महाराष्ट्राचं पण पर्यटन वाढवून घ्या, ब्रँड अँबॅसिडर करू, यांना ब्रँड अँबॅसिडर करा शहाजी बापूला। ठाकरे आणि राऊतांनी चंद्रहार पाटलांना फसवलं असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलेलं आहे। चंद्रहार पाटलांना उभं केलं पण विशाल पाटलांना निवडून आणलं। चंद्रहार पाटलांना राज्यसभेवर पाठवा, शहाजी बापू पाटील यांनी ही मागणी केली। ज्या उद्धव ठाकरेनं संजय राऊतानं
या भोळ्या भाबड्या चंद्रहार दादाला फसवलंय, उभा केलं चंद्रहार दादाला आणि निवडून आणलं विशाल पाटलाला. ही गद्दारी करणारी माणसं आहे ती. साहेब, याचा बदला आता तुम्हीच घ्या आणि चंद्रहार दादाला राज्यसभेवर दिल्लीला वाजत गाजत इमानाने घेऊन जाऊया. तर भाषणावेळी अजितदादांना कार्यकर्त्यानं चिठ्ठी दिलेली आहे. टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, फेट्याचा तुरा खोचा असं कार्यकर्त्यानं चिठ्ठीत लिहिलं होतं. यावरून दादांनी मिश्किल जी आहे ती टोलेबाजी केली. हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं. मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेट्याचा तुरा खोचा. आता मला काही डोळे असे आहेत माझ्या पेट्याचं संगोपी झालेली, खऱ्याची दुनियाच राहिली नाही. बरं, मी बोललो की बघा अजित पवार कसा बोलतो, काय खरं ते बोलतो, काय चुकीचं बोलतो मला तर काही कळत नाही. फार तर इथून पुढे असं कर बाळासाहेब, कुठं सभा असली की आरसा असायला होता, म्हणजे मी मतदार की काय. तर विलेपार्लेच्या एसबी रोडवरील खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. एसबी रोडच्या मध्यभागी अनेक दिवसांपासून खड्डा पडलेला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतांनी खड्ड्याचा फोटो ट्विट करत पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या खड्ड्यात आतापर्यंत अनेक अपघात झाल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. विलेपार्ले एसवी रोडवरील खड्ड्यामुळे लोक त्रस्त आहेत. तुम्ही बघू शकतात, हा खड्डा एसवी रोडच्या मध्यभागी आहे आणि अनेक दिवसापासून असाच आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी खड्ड्याच्या फोटो ट्विट करून महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या खड्ड्यात आतापर्यंत अनेक अपघात झाल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. सध्या हा खड्डा तसाच आहे. खड्ड्याजवळ फक्त बॅरिकेटिंग करण्यात आले आहे, पण या बॅरिकेटिंगमुळे वाहतुकीची समस्या पण निर्माण होतो आणि अपघात होण्याची शक्यता पण आहे. पण आता बीएमसी हा खड्डा कधी भरणार हे पाहावे लागणार. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. तर आता बातमी आहे पालघरमधून. पालघरमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानावर चोरट्यांकडून दरोडा टाकण्यात आला. लाखो रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज चोरट्यांनी पळवलेला आहे. ज्वेलर्सला लागून असलेल्या दुकानातील शटर तोडून भिंतीला बोगदा करत चोरट्यांनी नाकोडा या ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. चोरीच्या घटनेनं सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.